रात्री झाडू इथे ठेवला तर घरात पैसा टिकत नाही. रात्री झाडू कुठे ठेवता तुम्ही? कारण जुन्या मान्यतेनुसार घरातील झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवला तर लक्ष्मी नाराज होऊ शकते असं मानलं जात होतं. आणि अनेक लोक नकळत अशी चूक रोज करत असतात. आपण आज जाणून घेणार आहोत रात्री झाडू कुठे ठेवू नये आणि का. शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय संस्कृतीत झाडू ही फक्त साफसफाईची वस्तू मानली जात नव्हती. अनेक ठिकाणी झाडूला घरातील समृद्धी, स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जात असे. म्हणूनच झाडूबद्दल अनेक नियम आणि मान्यता पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेल्या. जुन्या लोकांचं म्हणणं होतं की घर स्वच्छ ठेवणारी वस्तू म्हणजे झाडू आणि जिथे स्वच्छता असते तिथे सुख, शांती आणि समृद्धी येते. पण काही लोक रात्री झाडू अशा ठिकाणी ठेवतात ज्यामुळे घरातील ऊर्जा असंतुलित होते अशी जुनी धारणा होती. त्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे मुख्य दरवाजासमोर झाडू ठेवणे. मान्यता होती की मुख्य दरवाजा हा घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा मार्ग असतो आणि जर त्याच मार्गात झाडू ठेवला तर शुभ ऊर्जा अडते असं अनेक ठिकाणी मानलं जायचं. म्हणून रात्री झाडू दरवाजाच्या अगदी समोर ठेवू नये असं सांगितलं जात असे. दुसरी गोष्ट, काही लोक झाडू स्वयंपाकघरात किंवा गॅसजवळ ठेवतात. पण जुन्या मान्यतेनुसार अन्न तयार होणाऱ्या जागेजवळ झाडू ठेवणं शुभ मानलं जात नव्हतं. कारण स्वयंपाकघरातला अन्नपूर्णेचं स्थान मानलं जायचं. म्हणून झाडू आणि स्वयंपाकाची जागा वेगळी ठेवण्याचा सल्ला दिला जात असे. आणखी एक रंजक मान्यता म्हणजे झाडू कधीही उभा ठेवू नये. अनेक घरामध्ये झाडू भिंतीला टेकून उभा ठेवलेला दिसतो. पण जुने लोक म्हणायचे की झाडू नेहमी आडवा ठेवावा. उभा झाडू वादविवाद आणि अस्थिरतेचे प्रतीक मानला जायचा. ही केवळ पारंपरिक मान्यता होती, पण आजही अनेक लोक त्याचे पालन करतात. काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की सूर्यास्तानंतर झाडू मारू नये. कारण पूर्वीच्या काळात वीज नव्हती. अंधारात झाडू मारताना एखादी मौल्यवान वस्तू किंवा पैसे कचऱ्यासोबत बाहेर जाऊ शकत होते. हळूहळू ही गोष्ट धार्मिक आणि पारंपरिक मान्यतेत बदलली आणि लोक म्हणू लागले की सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने लक्ष्मी घराबाहेर जाते. पण यामागचा खरा अर्थ काय असू शकतो? तज्ज्ञांच्या मते या अनेक मान्यतामागे व्यवहार्य कारण होती. घर स्वच्छ ठेवणे, वस्तू नीट जागेवर ठेवणे आणि अनावश्यक गोंधळ टाळणे. यामुळे घरात शिस्त आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं. झाडू योग्य ठिकाणी ठेवण्याची सवय ही याचाच एक भाग असू शकते. जुन्या लोकांचं आणखी एक निरीक्षण होतं की घरात सतत झाडू दिसेल अशा ठिकाणी तो ठेवू नये. कारण त्यामुळे घर अस्ताव्यस्त वाटतं. म्हणून झाडू नेहमी एखाद्या कोपऱ्यात किंवा नजरेआड ठेवण्याचा सल्ला दिला जात असे. आजच्या इंटिरियर डिझाईनमध्येही हीच गोष्ट सांगितली जाते. अनेक ठिकाणी दिवाळीच्या काळात नवीन झाडू आणण्याची परंपरा आहे. कारण नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि स्वच्छतेचे प्रतीक म्हणून झाडूला विशेष महत्त्व दिलं जातं. ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी लोकमान्यता, परंपरा आणि श्रद्धावर आधारित आहेत. यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु अनेक कुटुंबांमध्ये या परंपरा आजही जपल्या जातात. म्हणून जर तुम्ही रात्री झाडू मुख्य दरवाजासमोर ठेवत असाल किंवा तो उभा ठेवत असाल तर जुनी मान्यता काय सांगते हे आता तुम्हाला समजलं असेल. कदाचित आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या काही गोष्टीच्या मागे एखादा व्यवहार्य अर्थही दडलेला असेल. तुमच्या घरात झाडू कोठे ठेवतात आणि ही मान्यता तुम्ही याआधी ऐकली होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रहस्यमय, रोचक आणि पारंपरिक मान्यतासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.